नमस्कार. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात जे खूप शांत असतात आणि आपण पटकन त्यांच्याबद्दल एक मत बनवतो की ते अहंकारी आहेत, त्यांना ॲटिट्यूड आहे. पण खरंच तसं आहे का, की या शांततेमागे काहीतरी वेगळंच कारण आहे? चला, आज आपण शांत स्वभावामागे दडलेलं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करा, तुम्ही एखाद्या पार्टीत आहात किंवा ऑफिसच्या मीटिंगमध्ये. सगळेजण गप्पा मारतायत, हसतायत, पण तिथे एक व्यक्ती मात्र शांतपणे फक्त ऐकत बसलीये. अशा व्यक्तीला बघून आपल्या डोक्यात पहिला विचार काय येतो? बहुतेक वेळा आपण लगेच त्यांना काहीतरी लेबल लावून टाकतो नाही का. एकतर ते लाजाळू असतील किंवा बोरिंग, आणि सगळ्यात कॉमन म्हणजे ते अहंकारी आहेत. त्यांना आपल्यात मिसळायला आवडत नाही किंवा ते स्वतःला आपल्यापेक्षा मोठे समजतात. पण खरंच हेच सत्य आहे का? नाही, हे अजिबात खरं नाहीये. या शांततेमागे कोणताही ॲटिट्यूड नाही, तर त्यांच्या मेंदूची एक खास कार्यपद्धती आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. हे ॲटिट्यूडचं नाही, तर ब्रेन सायन्सचं प्रकरण आहे. मानसशास्त्रामध्ये याला सखोल विश्लेषण किंवा डीप प्रोसेसिंग असं म्हणतात. म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या अंतर्मुख व्यक्तीपर्यंत कोणतीही माहिती पोहोचते, तेव्हा त्यांचा मेंदू लगेच त्यावर रिॲक्ट करत नाही. तो आधी त्या माहितीला आपल्या आठवणींशी, भविष्यातल्या नियोजनांशी, अशा वेगवेगळ्या भागांशी जोडून बघतो. तिचं पूर्ण विश्लेषण करतो. फरक अगदी सोपा आहे. बहिर्मुख किंवा एक्स्ट्रोवर्ट लोकांना माहिती मिळाली की ते लगेच प्रतिक्रिया देतात. पण अंतर्मुख किंवा इंट्रोवर्ट व्यक्ती आधी माहिती घेतात, आतल्या आत त्यावर विचार करतात, तिचं विश्लेषण करतात आणि मगच काय ते बोलतात किंवा प्रतिक्रिया देतात. त्यांच्या डोक्यात जणू विचारांचे एक मोठं फिल्टरच बसवलेलं असतं. आणि म्हणूनच हे लोक कमी बोलतात, कारण त्यांच्यासाठी शब्दांची गर्दी करण्यापेक्षा विचारांची खोली जास्त महत्त्वाची असते. प्रत्येक शब्द तोलून मापून आणि विचार करूनच त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असं का घडतं? यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? तर हो, नक्कीच आहे. प्रसिद्ध लेखिका डॉक्टर मार्टी ओल्सन लॅनी यांनी त्यांच्या द इंट्रोवर्ट ॲडव्हान्टेज या पुस्तकात मेंदूतल्या 2 वेगळ्या रस्त्यांबद्दल खूप छान माहिती दिली आहे. त्यांच्या संशोधनानुसार एक्स्ट्रोवर्ट्स लोकांचा मेंदू डोपामाइन नावाच्या एका केमिकलवर चालतो. हा एक फास्ट ट्रॅक आहे, ज्याला बाहेरच्या गोष्टींमधून, जसं की बोलण्यातून किंवा गर्दीतून आनंद मिळतो. या उलट इंट्रोवर्ट्स लोकांचा मेंदू ॲसिटिलकोलिन नावाचा लांबचा आणि शांत मार्ग वापरतो. हा मार्ग त्यांना शांतपणे खोलवर विचार करायला मदत करतो. म्हणूनच त्यांना प्रोसेस करायला थोडा जास्त वेळ लागतो. बरं, हे तर झालं विज्ञानाचं. पण आपल्या भारतीय समाजात ह्या लोकांची काय परिस्थिती आहे? त्यांना कोणती आव्हाने येतात? चला तेही समजून घेऊया. आपल्याकडे कसं आहे ना, जे बोलके असतात, जे सगळ्यांमध्ये मिसळतात, त्यांचंच कौतुक होतं. त्यामुळे शांत स्वभावाच्या मुलांना लहानपणापासूनच ऐकावं लागतं, अरे बोलत जा जरा, लोकांमध्ये मिसळ, आणि सतत असं ऐकून ऐकून त्यांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होऊ शकतो. पण इथेच एक गंमत आहे. जेव्हा एखादं मोठं संकट येतं, मग ते घरात असो किंवा ऑफिसमध्ये, तेव्हा जे खूप बोलतात ते गोंधळून जातात. आणि अशावेळी हेच शांत लोक पुढे येतात. ते शांतपणे परिस्थितीचं विश्लेषण करतात आणि एकदम योग्य आणि तर्कशुद्ध उपाय सांगतात. तेच त्यावेळेचे खरे थिंक टँक असतात. मग आता प्रश्न येतो की या शांत शक्तीचा आपण आदर कसा करायचा, आणि जर तुम्ही स्वतः अंतर्मुख असाल तर स्वतःला कसं जपायचं, यासाठी काही खूप सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स आहेत. चला, या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूया. 1. त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ द्या. 2. त्यांच्या शांत बसण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. आणि 3. ही खास अंतर्मुख लोकांसाठी आहे, स्वतःला जपा. आता पहिली टिप. जेव्हा तुम्ही एखाद्या अंतर्मुख व्यक्तीला काहीतरी महत्त्वाचं विचारता ना, तेव्हा लगेच उत्तराची घाई करू नका. त्यांना थोडा वेळ द्या. थांबा. त्यांचं उत्तर कदाचित थोडं उशिरा येईल, पण ते खूप विचारपूर्वक, परिपूर्ण आणि तर्कसंगत असेल. दुसरी टिप. समजा तुमचा एखादा मित्र पार्टीतून लवकर निघाला, तर तो तुमच्यावर रागावलाय असं समजू नका. हे अगदी मोबाईलच्या बॅटरीसारखं आहे. गर्दी आणि जास्त बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची ऊर्जा खूप लवकर संपते. याला सोशल एक्झॉशन म्हणतात. आणि ही बॅटरी परत चार्ज करण्यासाठी त्यांना एकांताची गरज असते. आणि ही तिसरी टीप, ही खास तुमच्यासाठी आहे, जे स्वतःला अंतर्मुख समजतात. बघा, जगाला खुश करण्यासाठी बोलकेपणाचं नाटक करू नका. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची खरी ताकद आहे, तुमची सुपर पॉवर आहे. आणि विश्वास ठेवा, या सुपर पॉवरमध्ये तुम्ही एकटे नाही आहात. अल्बर्ट आइन्स्टाईन, बिल गेट्स, वॉरन बफे, जगाला दिशा देणारे असे अनेक महान लोक तुमच्यासारखेच अंतर्मुख होते आणि आहेत. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शांतता म्हणजे विचारांची पोकळी नसून ती विचारांची खोली असते.
त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती शांत दिसेल तेव्हा तिला बोरिंग किंवा अहंकारी म्हणून जज करण्याऐवजी थोडं थांबा. काय माहीत, कदाचित ती व्यक्ती अशा एखाद्या विचारात घडून गेली असेल जो उद्याचं जग बदलू शकतो. मानवी मनाचे असेच अनेक न उलगडलेले खेळ समजून घेण्यासाठी आमच्यासोबत रहा मनाचे खेळमध्ये. आजच्या या भागासाठी आम्ही मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही त्यांना दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.